नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सरडे, एम कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचं लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण फायनल अकाउंटचे दुसरे एक्झाम्पल पाहणार आहोत. 2 नंबर एक्झाम्पल आहे. From the following trial balance and adjustments given below, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date in the books of शिल्पा and कॅटरीना. म्हणजेच 2 पार्टनर्स आहेत, शिल्पा आणि कॅटरीना, बरोबर. आणि यांचा रेशो दिलेला नाही. आता रेशो जर दिला नसेल तर आपल्याला तो इक्वली घ्यावा लागतो, बरोबर. आता त्याच्यानंतर आपण ट्रायल बॅलन्स पाहूया. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31st March 2019, बरोबर. आता पर्टिक्युलर आणि डेबिट, म्हणजेच लेफ्ट हँड साईड इज डेबिट अँड राईट हँड साईड इज क्रेडिट, असा आपल्याला ट्रायल बॅलन्स तयार करून दिलेला आहे. लँड अँड बिल्डिंग 37,800, फर्निचर 17,250, सन्ड्री डेटर्स 40,000, स्टॉक इन ब्रॅकेट 1st April 2018 65,000, बॅड डेट्स 400, प्रिंटिंग अँड स्टेशनरी 4,000, वेजेस 3,000, सॅलरीज 5,000, कॅरेज इनवर्ड 4,000, सेल्स रिटर्न 2,000, ड्रॉइंग्स त्याच्यामध्ये शिल्पा 2,000, कॅटरीना 3,000, बरोबर. त्याच्यानंतर डिस्काउंट 2,030, ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख 10,000, कॅश इन हँड 20,000, कॅश ॲट बँक 8,000, इंटरेस्ट 1,000, कमिशन 2,000, रॉयल्टीज 2,000, पर्चेसेस 50,000. त्याच्यानंतर क्रेडिट बॅलन्सेस पाहूया आपण. कॅपिटल आता शिल्पा 45,000, कॅटरीना 45,000, बिल्स पेएबल 17,500, बँक ओव्हरड्राफ्ट 10,000, पर्चेस रिटर्न 1,480, सन्ड्री क्रेडिटर्स 22,000, बँक लोन 15,000, इंटरेस्ट रिसिव्ड 1,500, RDD 1,000, सेल्स 1,20,000. अशा प्रकारे डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस आपल्याला दिलेले आहेत. ट्रायल बॅलन्स टॅली 2,78,480 ने झालेला आहे. आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया. आणि ॲडजस्टमेंट पाहत असताना आपण ज्या अकाउंटवरती ॲडजस्टमेंट आहे त्याचे आपण टिक देखील करून घेणार आहोत. ॲडजस्टमेंट 1 क्लोजिंग स्टॉकची आहे. The stock in hand was valued at ₹58,000 on 31st March 2019. म्हणजेच एंडिंगची डेट आहे, बरोबर. ट्रायल बॅलन्सची एंडिंगची डेट किती आहे? 31st March 2019, बरोबर. तर हा एंडिंगची डेट आल्यामुळं हा क्लोजिंग स्टॉक आहे, याला टिक मार्क करायची आवश्यकता नाही. 2 आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, म्हणजेच भविष्यात आपल्याला करावा लागणारा खर्च. रॉयल्टीज ₹1,500, म्हणजे रॉयल्टीजला आपल्याला टिक करून घ्यावं लागणार आहे. रॉयल्टीजला आपण टिक मार्क करून घेतलेला आहे. अँड वेजेस ₹800, बरोबर. वेजेसला देखील आपल्याला करून घ्यावं लागणार आहे. वेजेसला देखील आपण टिक मार्क करून घेतलेला आहे. नेक्स्ट पेजवरती आपल्याला दिलेला आहे सॅलरीज पेड इन ॲडव्हान्स टू स्टाफ ₹2,000, म्हणजेच सॅलरीजला देखील आपल्याला टिक करून घ्यावे लागणार आहे. ते देखील आपण टिक करून घेतलेलं आहे, बरोबर. 4 नंबर आहे क्रिएट
ए प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स ₹1000 हे न्यू बॅड डेट्स दिलेलं आहे 1000 अँड रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स 3% ऑन सन्ड्री डेटर्स म्हणजेच RDD. रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स मीन्स RDD किती सांगितलेलं आहे 3%. बरोबर, म्हणजे सन्ड्री डेटर्सला देखील आपल्याला टिक करून घ्यावं लागणार आहे. बरोबर, आपण या ठिकाणी सन्ड्री डेटर्सला देखील आपण टिक करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर लास्ट डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग बाय 5% अँड फर्निचर बाय 10%. म्हणजेच दोन्ही ह्या फिक्स्ड ॲसेट आहेत, याच्यावर देखील आपल्याला डेप्रिसिएशन काढायचं आहे. त्या दोन्ही देखील ॲसेटला आपण टिक करून घेऊया, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्सचं कॅल्क्युलेशन करताना त्याच्यामध्ये हे ओल्ड बॅड डेटचं देखील त्या ठिकाणी नंतर त्याच्याबरोबर पोस्टिंग करण्यासाठी आपल्याला न्यू बॅड डेट्स त्या ठिकाणी आपण सन्ड्री डेटर्समध्ये घेत असतो. ते घेताना प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पोस्टिंग करताना ह्या ओल्ड बॅड डेटचा देखील आपल्याला समावेश त्याच्यामध्ये करून घ्यावा लागतो. त्याच्यामुळे ह्याला पण आपण टिक केलेले आहे. त्याच्यानंतर ड्रॉइंग्ज हे आपण लास्टला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण क्लोज करून नेट प्रॉफिट आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलमध्ये पोस्ट केल्यानंतर लास्टला आपण हे ड्रॉइंग्ज देखील त्याच्यामधून आपण त्यांच्या कॅपिटलमधून त्या ठिकाणी मायनस करणार आहोत. तर हे आपण लास्टला त्या ठिकाणी घेणार आहोत. बरोबर, त्याच्यानंतर न्यू बॅड डेट्स हे ओल्ड बॅड डेट्स. बरोबर, त्याच्यानंतर हे न्यू बॅड डेट्स RDD याचं कॅल्क्युलेशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेत असताना आपल्याला हे ओल्ड RDD याचं देखील कॅल्क्युलेशन करून घ्यावं लागतं. त्याच्यामुळे याला देखील आपण टिक केलेली आहे. आता आपण काय करूया, अदर जे अकाउंट असतील त्याचं पोस्टिंग आपण ह्या तिन्ही अकाउंटला त्या ठिकाणी करणार आहोत. आता ॲन्सरमध्ये आपल्याला हे एक्झाम्पल सोडवत असताना 2 नंबर एक्झाम्पल सोडवत असताना आपल्याला ॲन्सरमध्ये 3 अकाउंट ओपन करावे लागतात. त्याच्या अगोदर ॲन्सरमध्ये एकदम वरती आपल्याला इन दी बुक्स ऑफ शिल्पा अँड कॅटरीना असं बिझनेसमॅनची किंवा पार्टनरची आपल्याला नावे लिहावी लागतात. त्याच्या खाली पहिला अकाउंट आहे ट्रेडिंग अकाउंट, म्हणजे हे जो त्या ठिकाणी पहिला अकाउंट इथपर्यंत त्या ठिकाणी दिलेला आहे. बरोबर, हा ट्रेडिंग अकाउंट दिलेला आहे. अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 म्हणजेच हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इथून इथपर्यंत दिलेला आहे. पुस्तकामध्ये कंबाईंड ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेले आहेत. मात्र आपण आपल्या नोटबुकमध्ये सोडवत असताना ट्रेडिंग अकाउंट वेगळा त्या ठिकाणी आखून घ्यायचा आहे. काल सांगितल्याप्रमाणे नवीन पानावरती एक, प्रत्येक पेजवर एक अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट एका पानावरती आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एका पानावरती ओपन करायचा आहे आणि सोडवायचं आहे. बरोबर, कालच सांगितल्याप्रमाणे लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. त्याच्यानंतर तिसरा आहे बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019, लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज अँड राईट हँड साईड इज ॲसेट. बरोबर, अशा प्रकारे हे 3 अकाउंट आपण ओपन केलेले आहेत. आत्ता आपण राहिलेले अकाउंट जे त्या ठिकाणी आहेत म्हणजेच ॲडजस्टमेंट ज्याच्यावरती आहे ते सोडून जे त्या ठिकाणी अकाउंट असतील त्याचं आपण पोस्टिंग करून घेणार आहोत. स्टॉक 1 एप्रिल 2018 म्हणजे हा काय झाला, ओपनिंग स्टॉक आहे 65,000 ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. बघा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक डायरेक्ट आउटरला 65,000. बरोबर, त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉकचं एकाच ठिकाणी पोस्टिंग होतं, दुसऱ्या ठिकाणी कुठेही त्या ठिकाणी पोस्टिंग केलं जात नाही. पुढे प्रिंटिंग अँड स्टेशनरी 4,000 हा इनडायरेक्ट एक्सपेंडिचर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 4,000. बरोबर, नेक्स्ट कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 4,000, कॅरेज इनवर्ड 4,000. आता लक्ष द्या, नुसतं कॅरेज म्हटलं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटलाच घ्यायचं, कॅरेज इनवर्ड म्हटलं
ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटलाच, आणि कॅरेज आउटवर्ड म्हणलं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. हे लक्षात ठेवा. आता आपल्याला काय दिलेलं आहे, कॅरेज इनवर्ड 4000 ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. बघा, टू कॅरेज इनवर्ड 4000 ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण पोस्ट केलेला आहे. त्याच्यानंतर आता या ठिकाणी काय आहे, सेल्स रिटर्न. बरोबर, सेल्स रिटर्न आपण कशामधनं मायनस करतो, सेल्समधनं. आता सेल्सची किंमत आपल्याला क्रेडिट साईडला दिसते, सेल्स 1,20,000. सेल्स आपण कुठे घेतो, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. बरोबर, बघा, बाय सेल्स 1,20,000. आता सेल्स रिटर्न त्या ठिकाणी किती दिलेले आहेत, 2,000. त्याच्यामधनं काय करायचं, मायनस करायचे आहेत. लेस सेल्स रिटर्न 2,000, आउटरला 1,20,000 मधनं हे 2,000 गेलेले आहेत. आउटरला किती आले, 1,18,000. बरोबर, पोस्टिंग संपलेलं आहे. नेक्स्ट हे ड्रॉइंगचं आपण लास्टला पाहणार आहोत. डिस्काउंट. डिस्काउंटचा कोणता बॅलन्स आहे, डेबिट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यावा लागणार आहे, कारण का हा इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे. बघा, टू डिस्काउंट 2,030. बरोबर. त्याच्यानंतर ॲडव्हान्स गिव्हन टू शाहरुख 10,000. म्हणजे आपण ॲडव्हान्स दिलेला आहे शाहरुखला. बरोबर, म्हणजे आपली काय झाली ती ॲसेट साईडला आपल्याला त्याचं पोस्टिंग करावं लागलं. बघा, ॲडव्हान्स टू शाहरुख 10,000 आपली ती ॲसेट आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ॲडव्हान्स टू शाहरुख 10,000. बरोबर. पुढे नेक्स्ट आपल्याला दिलेलं आहे कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. कॅश इन हँड हातातील रक्कम 20,000, कॅश ॲट बँक 8,000. हे दोन्ही पण आपल्या काय आहेत, ॲसेट आहेत. कॅश इन हँड आपल्या हातातील रक्कम 20,000 ॲसेटलाच. कॅश ॲट बँक 8,000 आपल्या बँकेतील शिल्लक आपले ॲसेट आहे. हे दोन्ही पण कुठं जाणार, ॲसेट साईडला, बॅलन्स शीटच्या ॲसेटला. कॅश इन हँड 20,000, कॅश ॲट बँक 8,000. बरोबर. नेक्स्ट इंटरेस्ट 1,000. आता इंटरेस्टचा कुठला दिलेला आहे, डेबिट बॅलन्स दिलेला आहे. इंटरेस्ट 1,000, कमिशन 2,000. म्हणजे इंटरेस्ट आपण दिलेला आहे, म्हणजे आपला खर्च आहे, म्हणून ह्याचा डेबिट बॅलन्स आहे 1,000. कमिशन दिलेलं आहे 2,000, आपला खर्चच आहे, एक्सपेंडिचर आहे, इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे. हे दोन्ही पण आपण कुठे घेणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टू इंटरेस्ट 1,000, टू कमिशन 2,000. दोन्ही पण आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. परचेसेस कुठे घेणार, 50,000 ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू परचेसेस 50,000. आता टू परचेसेस इनरला 50,000 घ्यायचं. आता परचेसचा रिटर्न असणार आहे. परचेस रिटर्न किती आहे, 1,480. बरोबर. तर ते काय करायचं, त्याच्यामधनं मायनस करायचं. लेस परचेस रिटर्न 1,480 रेश ओढायची. 50,000मधनं 1,480 मायनस केले. या ठिकाणी आउटरला 48,520 आलेला आहे. या ठिकाणी मिस्टेक झालेली आहे, ती दुरुस्त करून घ्यायचं. 48,520 आउटरला आलेलं आहे. अशा प्रकारे परचेसमधनं परचेस रिटर्न देखील आपण मायनस केलेलं आहे. आता क्रेडिट बॅलन्सेसमध्ये कॅपिटल आपण कुठे घेतो, लायबिलिटी साईडला, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. कॅपिटल पहिल्यांदा काय करणार, शिल्पाचं घेणार. शिल्पाचं कॅपिटल किती आहे, 45,000. बरोबर. बघा, शिल्पाचं कॅपिटल किती दिलेलं आहे बघा. शिल्पा 45,000, कॅटरीना 45,000. तर हे कॅपिटल कुठं जाणार, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. कॅपिटल शिल्पा 45,000, इथं जागा सोडायची 4-5 वळी. नंतर दुसरा पार्टनर्स घ्यायचा, कॅटरीना 45,000, त्याला पण 4-5 वेळी जागा सोडून नंतर मग खाली बाकीचं पोस्टिंग करायचं. म्हणजे कॅपिटल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण घेतल्यानंतर दोन्ही पार्टनरच्या तिथं मध्ये जागा सोडायची, आपल्याला त्याचं पोस्ट करायचं आहे. बरोबर. त्याच्यामुळं राहिलेले
अकाउंटचं पोस्टिंग निम्या पेजेसपासून खाली त्या ठिकाणी करून घ्यायचं. अशा प्रकारे आपण कॅपिटल देखील मांडून घेतलेलं आहे. पुढे बिल्स पेएबल 17,500, बँक ओव्हरड्राफ्ट 10,000, बिल्स पेएबल बिलाचे पैसे देणं आहे लायबिलिटी साईडला, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बँक ओव्हरड्राफ्ट 10,000 म्हणजे आपण ज्यादा रक्कम त्या ठिकाणी आपल्या खात्यातून त्या ठिकाणी काढून घेतली असेल, बरोबर. म्हणजे आपल्याला आपल्या खात्यावर जेवढे पैसे आहेत त्याच्यापेक्षा जास्त जर आपण त्या ठिकाणी पेमेंट केलं असेल, तशी सुविधा जर आपण बँकेकडून उपलब्ध करून घेतली असेल, एखाद्या पार्टीला समजा आपल्याला 15,000 रुपये द्यायचे असतील आणि आपल्या खात्यावर 10,000 रुपये असतील, तर बँक काय करते, ते 5,000 रुपये अवेलेबल करून देते आणि नंतर आपण जेव्हा आपण आपल्या अकाउंटला त्या ठिकाणी पैसे टाकल त्यावेळेला ते ॲटोमॅटिक त्या ठिकाणी डेबिटेड करून घेतले जातात. म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी आपल्याला उपलब्ध करून दिली जाते, त्याला आपण बँक अधिविकर्ष सवलत असं म्हणतो. तर ते देखील आपल्याला देणं असतं. आणि हे दोन्ही काय होणार, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला अकाउंट येणार आहेत. तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बँक ओव्हरड्राफ्ट 10,000, सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल 17,500, बरोबर. बिल्स पेएबल 17,500, बँक ओव्हरड्राफ्ट 10,000, बरोबर. हे दोन्ही पण आपण पाहिलेले आहेत. नेक्स्ट परचेस रिटर्न झालेला आहे. सन्ड्री क्रेडिटर्स 22,000, बँक लोन 15,000. आता सन्ड्री क्रेडिटर्स हे देखील आपल्या लायबिलिटी साईडला असतं. बँक लोन आपण बँकेकडून लोन घेतलं, आपल्याला ते परत करायचे, त्याच्यामुळे ते देखील आपली काय असते, लायबिलिटी असते 15,000. हे दोन्ही पण काय होणार, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला येणार आहेत. सन्ड्री क्रेडिटर्स 22,000, बँक लोन 15,000, बरोबर. त्याच्यानंतर इंटरेस्ट रिसिवड 1,500. आता इंटरेस्ट रिसिवड म्हणजे आपल्याला इंटरेस्ट मिळाले, इनडायरेक्ट इन्कम, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट रिसिवड 1,500, बरोबर. त्याच्यानंतर RDD आपण हे ॲडजस्टमेंट पाहणार आहोत, टिक मार्क केलेलं, सेल्स झालेलं आहे. अशा प्रकारे ट्रायल बॅलन्समधले आपण अकाउंटचं पोस्टिंग ज्याच्यावर ॲडजस्टमेंट नाहीत ते आपण पोस्ट करून घेतलेलं आहे, बरोबर. ड्रॉइंगचा आपण शेवटी त्या ठिकाणी विचार करणार आहोत, लक्षात ठेवून. पुढे आता आपण काय करणार आहे, ॲडजस्टमेंट पाहणार आहोत. पहिली ॲडजस्टमेंट आहे, द स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड ॲट ₹58,000 ऑन 31 मार्च 2019. म्हणजे हा क्लोजिंग स्टॉक आहे. क्लोजिंग स्टॉक आपण कुठे घेतो, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, बरोबर. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बघा, आणि बॅलन्स शीटच्या ॲसेटला, क्लोजिंग स्टॉक 58,000, बरोबर. आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला देखील बाय क्लोजिंग स्टॉक 58,000, बरोबर. पहिली ॲडजस्टमेंट आपली संपलेली आहे. 2 नंबर ॲडजस्टमेंट आपण त्या ठिकाणी पाहूया. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रॉयल्टीज किती आहे, 1,500. आता मूळ रॉयल्टीजची किंमत किती आहे, 2,000. रॉयल्टीज आपण कुठे घेतो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू रॉयल्टीज 2,000, ॲड आउटस्टँडिंग रॉयल्टीज किती आहे, 1,500. आउटस्टँडिंग म्हणजे आपल्याला द्यायची, त्याच्यामुळं ते ॲड करावं लागणार आहे. ह्या दोन्हीची बेरीज आउटरला 3,500, बरोबर. दोन्ही एकत्र घेऊ आपण आउटस्टँडिंग दुसरं पोस्टिंग, बरोबर. दुसरं काय आहे, वेजेस 800. आता वेजेस आपल्याला त्या ठिकाणी मूळ किती आहे पाहावं लागणार आहे, बरोबर. वेजेस 3,000. वेजेस कुठे घेतो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, बरोबर. चला, टू वेजेस 3,000, ॲड आउटस्टँडिंग वेजेस किती आहे, 800, आउटरला 3,800. आता हे आउटस्टँडिंग, बरोबर. वेजेसचं आउटस्टँडिंग आणि रॉयल्टीचं आउटस्टँडिंग म्हणजे आपल्याला द्यायचं आहे भविष्यात, देणं आहे म्हणजे कुठं जाणार, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. दोन्ही एकत्र घेऊन टाकायचं. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस 800, रॉयल्टीज 1,500, आउटरला दोन्हीची त्या ठिकाणी बेरीज.
बरोबर 2300. अशा प्रकारे दुसरं देखील आपण पोस्टिंग बघितलेलं आहे. 2 ॲडजस्टमेंट आपल्या त्या इकडे झालेल्या आहेत. बरोबर. पुढे 3 नंबर ॲडजस्टमेंट, सॅलरीज पेड इन ॲडव्हान्स टू स्टाफ ₹2000. म्हणजे आपण सॅलरी स्टाफला ॲडव्हान्समध्ये किती दिली होती? 2000 दिली होती. बरोबर. तर आता मूळ सॅलरीज त्या इकडे किती आहे? मूळ सॅलरीज पाहावी लागणार आहे. सॅलरीज 5000. आता आपण कुठे घेतो सॅलरीज? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. बरोबर. टू सॅलरीज 5000. आता ॲडव्हान्स दिलेला आहे. ॲडव्हान्स म्हणजे आपल्याला द्यायचं होतं का त्याकडे सॅलरी? नाही, ॲडव्हान्समध्ये त्याकडे दिलेली आहे. म्हणजे ते काय होणार? लेस ॲडव्हान्स सॅलरी 2000 रेशोडून आउटरला किती येणार? 3000. बरोबर. आता ॲडव्हान्स आपण त्याकडे सॅलरी दिलेली आहे म्हणजे आपली ती काय झाली? ॲसेट. म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेटला आपल्याला ते ॲडव्हान्स सॅलरी 2000 त्याकडे घ्यावी लागणार आहे. अशा प्रकारे सॅलरीचे देखील 2 पोस्टिंग आपण बघितलेले आहेत. पुढे 4, क्रिएट ए प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स ₹1000 अँड रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स 3% ऑन सन्ड्री डेटर्स. म्हणजेच आता न्यू बॅड डेट्स किती आहे? 1000. आता आपण वर्किंग नोट त्या ठिकाणी पाहणार आहोत. आता सन्ड्री डेटरची मूळ किंमत आपल्याला पाहावी लागणार आहे. सन्ड्री डेटरची मूळ किंमत 40,000 आहे. बरोबर. 40,000. तर आपण आता वर्किंग नोट त्या ठिकाणी पाहूया. वर्किंग नोट्स एक्झाम्पल 2 वर्किंग नोट्स RDD 3% ऑन डेटर्स. सन्ड्री डेटरची किंमत किती आहे? 40,000 लेस बॅड डेट्स. न्यू बॅड डेट्स किती आहे? 1000. आत्ताच आपण पाहिलं होतं 1000. आता हे 1000 अगोदर मायनस करून घ्यायचे. 40,000मधनं 1000 गेले 39,000 उरलेले आहेत. आता 39,000वर आपल्याला काय करायचं आहे? 3% RDD काढायचं आहे. 39,000 छेद 100 मल्टिपल बाय 3/1 म्हणजेच 39,000 छेद 100 गुणुले 3/1. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. 390 उरले. 390 गुणुले 3 करायचं म्हणजे किती आला गुणाकार? 1170. म्हणजे 1170 काय निघालं आपलं? RDD. बरोबर. RDD त्या इकडे निघालेलं आहे. आता ह्याचं पोस्टिंग आपण कुठं करणार? बॅलन्स शीटच्या ॲसेटला पहिल्यांदा. चला बघा. सन्ड्री डेटर्स 40,000 लेस बॅड डेट्स 1000. 40,000मधून 1000 गेले किती राहिले? 39,000 राहिले. 39,000वर 3% लेस RDD 3% 1170. 39,000तनं हे 1170 मायनस केले. आउटरला किती आले? 37,830. बरोबर. 37,830. आता आपल्याला काय करायचं आहे? दुसरं पोस्टिंग करायचं आहे. दुसरं पोस्टिंग आपलं कुठं जाणार आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग करताना अगोदर जुनं ओल्ड बॅड डेट्स आपल्याला घ्यावं लागणार आहे. बॅड डेट्स 400. बरोबर. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू बॅड डेट्स ओल्ड 400 ॲड बॅड डेट्स न्यू ॲडजस्टमेंटमधलं. बरोबर. म्हणजे हे चौथ्या ॲडजस्टमेंटमधलं 1000 ते पण आपल्याला घ्यावं लागणार आहे. बरोबर. घेतलं. नंतर RDD किती आहे? 1170. बरोबर. तर ते आपण ॲड RDD न्यू 1170. ह्या सगळ्याची बेरीज केली किती आली? 2570. आता ओल्ड RDD किती आहे? ओल्ड RDD 1000. तर त्यातनं काय होणार? ते मायनस करावं लागणार. लेस RDD ओल्ड 1000 आउटरला किती आले? 1570. बरोबर. 1570. अशा प्रकारे चौथी देखील आपण ॲडजस्टमेंट बघितलेली आहे. तिच्या पण 2 ठिकाणी त्या ठिकाणी पोस्टिंग कशा होतात ते बघितलेलं आहे. आता 5वी ॲडजस्टमेंट आहे डेप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग बाय 5% अँड फर्निचर बाय 10%. लँड अँड बिल्डिंगवर किती काढायचं आहे? डेप्रिशिएशन 5%. आता लँड अँड बिल्डिंगची मूळ किंमत किती आहे? 37,800. चला आपण वर्किंग नोट त्या ठिकाणी पाहूया. लँड अँड बिल्डिंग वरती किती काढायचं आहे? 5%.
मूळ किंमत किती आहे 37,800 बरोबर. 37,800 छेद 100 गुणिले 5/1. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, 378 उरले. 378 गुणिले 5 1890. 1890 काय निघालं आपलं डेप्रिशिएशन. तर लँड अँड बिल्डिंग घ्यायचं कुठं, बॅलन्स शीटच्या ॲसेटला. बघा बॅलन्स शीटच्या ॲसेटला लँड अँड बिल्डिंग 37,800 लेस 5% डेप्रिशिएशन 1890. रेशोवरून आउटरला किती आलं, याच्यामधून हे लेस केलं 35,910 आलं बरोबर. 35,910. दुसरं पोस्टिंग आपण दोन्ही मिळून घेणार आहोत. त्याच्यानंतर फर्निचरवर किती काढायचं आहे 10% डेप्रिशिएशन. फर्निचरची मूळ किंमत किती आहे 17,250. वर्किंग नोट त्या ठिकाणी पाहूया आपण. फर्निचर 10%, मूळ किंमत 17,250 छेद 100 गुणिले 10/1. ह्या शून्याला हे शून्य गेलं, ह्या शून्याला हे शून्य गेलं, किती उरलं 1,725. 1,725 आपलं फर्निचरवर 10% डेप्रिशिएशन आलेलं आहे. आता ते आपण काय करूया, बॅलन्स शीटच्या ॲसेटला मायनस करून घेणार आहोत. फर्निचर मूळ किंमत 17,250 लेस 10% डेप्रिशिएशन 1,725. आउटरला काय केलं 15,525 आलेलं आहे. 15,525 आउटरला आलेलं आहे. आता लँड अँड बिल्डिंगचं डेप्रिशिएशन आणि फर्निचरचं डेप्रिशिएशन याचं दुसरं पोस्टिंग आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला बरोबर. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डेप्रिशिएशन लँड अँड बिल्डिंग 1,890, फर्निचर 1,725. ह्या दोन्हीची बेरीज आउटरला 3,715. अशा प्रकारे आपण पाचवे देखील ॲडजस्टमेंट त्या ठिकाणी पाहिलेली आहे. अशा प्रकारे आपण ट्रायल बॅलन्समधले अकाउंटचं पोस्टिंग आणि ॲडजस्टमेंटचं पोस्टिंग आपण पाहिलेलं आहे. आत्ता आपलं फक्त ड्रॉइंग्ज राहिलेलं आहे. राहिलेलं आहे. बाकी सर्व घटक झालेले आहेत. लँड अँड बिल्डिंग झालेलं आहे, फर्निचर झालं, सन्ड्री डेटर्स झालेलं आहे, बॅड डेट्स झालं, वेजेस, सॅलरीज, हे ड्रॉइंग्ज लास्टला आपल्याला घ्यायचं आहे. रॉयल्टीज झालेलं आहे, RDD झालेलं आहे आणि बाकी तर आपण पोस्ट केलेले आहेत. आता आपण काय करूया, ड्रॉइंग्ज आपण शेवटी घेणार आहोत हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आत्ता आपण पहिला अकाउंट क्लोज करूया, ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटची कुठली साईड मोठी आहे आपण पाहणार आहोत. इकडं डेबिटला 65,000, 48,520, 3,800, 3,500, 4,000 अशा प्रकारे आहे. याचं लईत लईत आहे की नाही किती 60, 1 लाखाच्या वरती त्या ठिकाणी जाते. साधारणतः त्या ठिकाणी 1,08,000-9,000 त्या ठिकाणी जात आहे. आता इकडं 1,18,000, 58,000 म्हणजेच ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड मोठी आहे बरोबर. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड मोठी असल्यामुळे आपण याची बेरीज या ठिकाणी केलेली आहे 1,76,000. ही बेरीज अपोजिटला मांडली आहे डेबिटला 1,76,000. आता 1,76,000 आपण 4,000, 3,500, 3,800, 48,520 आणि 65,000 मायनस केले, किती आलं 51,180. 51,180 आपला काय निघाला ग्रॉस प्रॉफिट टू ग्रॉस प्रॉफिट 51,180. हा आपण कुठं ट्रान्सफर करतो पुढच्या अकाउंटला. पुढचा अकाउंट कुठला आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बघा या ठिकाणी मी लिहिलेला आहे, हा ट्रेडिंग अकाउंट आहे, हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. आता ग्रॉस प्रॉफिट आपण ट्रान्सफर कुठं करतो पुढच्या अकाउंटला, म्हणजेच कुठल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. इकडचा ग्रॉस प्रॉफिट इकडे येणार आहे बरोबर. बाय ग्रॉस प्रॉफिट 51,180, 52,700च्या आसपास त्या इकडून जातं आहे. आता डेबिट साईडचं त्या इकडून तेवढं होतं आहे का बघा 3, 4, 4 आणि 3 7, 7 आणि 4 11, 12, 13, 14, 15, 16,000 फक्त. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटची बेरीज 16,000 येते आणि क्रेडिटची किती आहे बघा 52,000च्या आसपास. म्हणजे मग कुठली साईड त्या इकडे मोठी आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची देखील क्रेडिट साईड मोठी आहे. त्याच्यामुळे आपण त्याची बेरीज करणार आहोत.
51,180 1,500 याची बेरीज आपण 52,780 केलेली आहे. ती अपोजिटला डेबिटला मांडलेलं आहे 52,780. आता ह्या 52,780मधनं हे सर्व त्या ठिकाणी अमाऊंट मायनस केलेली आहे. किती आलं? 35,465. 35,465 काय निघाला आपला? नेट प्रॉफिट. बरोबर, टू नेट प्रॉफिट. क्रेडिट साईड मोठी असल्यामुळं इनडायरेक्ट इन्कम जास्त, एक्सपेंडिचर कमी, म्हणजेच काय झालं? नेट प्रॉफिट निघालेला आहे. ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. हा नेट प्रॉफिट आपण कुठं ट्रान्सफर करतो? कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करतो. आता आपल्याला हा नेट प्रॉफिट काय करायचा आहे? डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, वाटायचा आहे. 35,465 डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. आपल्याला रेशो दिलेला नाही, म्हणजेच काय करायचं? इक्वली वाटायचं आहे. 35,465. वर्किंग नोट त्या ठिकाणी पाहूया. नेट प्रॉफिट 35,465 छेद 2 बेकिबे बेकिबे 1 उरला, वरून घेतला 5 15 झालं. बेसाती 14 1 उरलेला आहे, वरून घेतला 4 14 झालं. बेसाती 14. बरोबर. त्याच्यानंतर बेत्रिक 6 बेदोने 4. बरोबर. आता 1 उरला, 2ने 1ला भाग जात नाही, पॉईंट आला, वरून घेतला 0 10 झालं. बेपंचे 10 म्हणजे 17,732. 50% किती आलेला आहे? 17,732. मग आपण शिल्पाला 17,732 द्यायचं आणि पॉईंटमध्ये आल्यामुळं एकाला काय करायचं? कॅटरीनाला 17,733 द्यायचं, म्हणजे एक जास्त द्यायचं, म्हणजे पॉईंट आपला निघून जाईल. म्हणजे शिल्पाला आपण काय केलं? 17,732 दिलेले आहेत आणि कॅटरीनाला 17,733. म्हणजेच आपण या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करून नावं लिहायची आहेत. शिल्पा 17,732 इनरला, कॅटरीना 17,733. ह्या दोन्हीचीच बेरीज काय आहे? आउटरला 35,465. हा आपला नेट प्रॉफिट आहे. आता याच्याप्रमाणे त्यांच्या कॅपिटलमध्ये आपल्याला काय करायचं? तो नेट प्रॉफिट ट्रान्सफर करायचा आहे. नेट प्रॉफिट आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलमध्ये ट्रान्सफर करतो. चला, शेवटचा आपला अकाउंट आहे बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलमध्ये शिल्पाचा नेट प्रॉफिट किती आहे? ॲड नेट प्रॉफिट 17,732. म्हणजे नेट प्रॉफिट झाला की आपण तो कॅपिटलमध्ये ॲड करतो आणि नेट लॉस जर झाला तर आपण काय करणार? लेस करणार. मग या ठिकाणी नेट प्रॉफिट असल्यामुळं तर आपण कॅपिटलमध्ये मिसळणार, ॲड करणार. ॲड नेट प्रॉफिट 17,732. रेश ओढून इनरलाच बेरीज करून ठेवायची 62,732. बरोबर. 62,732 इनरला रक्कम आलेली आहे. आता आपण तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे आता आपण ड्रॉइंग्ज त्या ठिकाणी लेस करणार आहोत. ड्रॉइंग्ज म्हणजेच काय? पर्सनल यूजसाठी व्यवसायामधनं माल किंवा पैसे काढून त्याचा वापर करणे, त्याला आपण ड्रॉइंग्ज म्हणतो. मग ते आपल्याला लेस करून घ्यावं लागेल. शिल्पाचं किती आहे? 2,000. म्हणून या ठिकाणी लेस ड्रॉइंग्ज 2,000 केलेलं आहे. आउटरला किती आलं? 60,732. बरोबर. शिल्पाचं रेकॉर्डिंग संपलेलं आहे. आता आपण कॅटरीना पाहूया. कॅटरीनाला ते केलं आता नेट प्रॉफिट द्यायचं आहे. ॲड नेट प्रॉफिट 17,733. दोन्हीची बेरीज इनरला 62,733. आता आपल्याला त्याचं देखील ड्रॉइंग लेस करायचं आहे. कॅटरीनाचं त्या ठिकाणी ड्रॉइंग्स किती आहे? कॅटरीना ड्रॉइंग्स किती आहे? 3,000. बरोबर. ते आता आपण काय करूया? लेस करूया. लेस ड्रॉइंग्स 3,000. 62,733 म्हणून 3,000 गेले, 59,733 उरलेलं आहे. बरोबर. आउटरला आलेलं आहे 59,733. अशा प्रकारे दोन्ही पण कॅपिटल अकाउंट आपण त्याची अमाऊंट आउटरला घेतलेली आहे. बरोबर. क्लोज करून आता आपण टॅली करूया. बॅलन्स शीटची लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आली पाहिजे. तर या ठिकाणी लायबिलिटी साईडची 1 2 3 4 5 6 7 ची बेरीज 1,87,265 आलेली आहे आणि ॲसेट साईडची बेरीज 1 2 3 4 5 6 7 8 ची बेरीज 1,87,265 आलेलं आहे. अशा प्रकारे बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजूची बेरीज सेम आलेली आहे.
त्याच्यामुळं हे एक्झाम्पल टॅली झालेलं आहे. बरोबर. मग ह्याला टॅली एक्झाम्पल असं म्हटलं जातं. दोन्ही बाजूची बेरीज सेम आली तर आपलं एक्झाम्पल बरोबर आलेलं आहे. अशा प्रकारे बॅलन्स शीट आपण टॅली केलेली आहे. बरोबर. आजच्या तासाला आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट आणि वर्किंग नोट्स त्या ठिकाणी बघितलेली आहे. अशा प्रकारे आपण आजच्या तासाला दुसरे एक्झाम्पल पाहिलेलं आहे. अशा प्रकारे आजच्या तासाला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.